शास्त्रामध्ये आयोजकाला दाता म्हटलेला आहे. दाता दोची एक जण दादा दोची नारायण स्मरवी नारायण स्मरवे त्याला दाता म्हटलेलं आहे. तसं दाते अनेक आहेत, दान अनेक प्रकारचे आहे. गोदान, भूदान, स्वर्णदान, कन्यादान, नेत्रदान, रक्तदान, किडनी दान, प्राणदान, घरी असते ते पान. आता पानदान गेले, सगळ्याचे पानदान वाजले. आता पाहुणे जरी घरी आले, जेवण केल्यावर ते म्हणतात चला बाहेरून येऊ. कुठून बाहेर? कुठं जातात? पानटपरीवर. पाहुणेले खोटा खायला नेतात. आता तेही गेलं, आता एक आलं, 2 पुऱ्या फोडतात, एखादे घालतात. बरोबर आहे, असे घालतात. याला त्याचं नाव येईल इमल, कमल, आज, उद्या, माणिकचंद, गोपचंद, रूपचंद, ध्यानचंद, तिचे नाव बी आहेत. जाऊ द्या. नाही लोक असं, लोकांनी असं नाही म्हटलं पाहिजे. आंबुजकर महाराजच्या कीर्तनात कुत्रही नव्हतं. आलं ना कुत्र? काय पांदा एकानं पोळी फोडली अशी खाऊ लागला आणि मी कीर्तनाला नाही म्हटलं. का रे होय, महाराज तर पाहिजे, महाराजच्या पुढे पुढे खात जावं नाही. महाराज कीर्तन करा, मुकट जा, तुमचं काम तुम्ही करा. पण मग त्यांना हात मागं केला. म्हटलं का रे आता हात का मागं केला? तो ने बाप आला. म्हटलं चाल कमसे कम बापाले तरी दिला देत. तो ने ओ महाराज बापाले भेट नाही. म्हटलं मग हात काऊन मागं केला? तो ने बापाने जर दिसली तर त्याची अर्धी मागायचा होय. मी काय सांगतो, दान अनेक प्रकारचे दान आहेत, पण श्रेष्ठ दान 2 आहे. अन्नदानात परम दानम, विद्यादानात महत्त परम, अनेन शांती क्षणिकं यावज्जीवं सुविद्य. खरं दान अन्नदान आणि ज्ञानदान आहे. एक सण म्हणे महाराज मी दानच केलं नाही. मग सरकारला असं वाटलं त्याच्या हातून एक दान व्हावं, म्हणून 5 वर्षातून एक दान आलं. त्याचं नाव मत. पण तो ने महाराज बोटाले शाई लावू दिली नाही पठ्यानं, दान दिलं नाही. मग तो मेला आणि मेल्यानंतर सोयरे धायरे जमा झाले. तेव्हा का रे यानं कोणतंच दान दिलं नाही? म्हणे नाही, मी याच्या हातून दान दिल्याशी म्हणजे झाल्याशिवाय याला गती भेटत नाही. मग काय करता? आणा म्हणे 5-6 पायल्या गहू. 5-6 पायल्या गहू आणले आणि त्या मेलेल्या माणसाचा हात त्यात घातला. हे दान कोणाला जाते? कोणाला जाते? म्हणा ना डफल्यावाल्याला डांग डांग चिकी डांग 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 चिकी डांग डांग चिकी डांग 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 चिकी. मग असे माणसं जेव्हा 4 लोकांच्या खांद्यावर जातात तेव्हा त्याच्या मागून फुलं फेकतात. कशासाठी? आपल्यातून गेला श्रद्धांजली म्हणून. पण मुरमुरे, पत्तासे, खारका, बदामा, चिल्लर का फेकतात? कशासाठी? जीवनभर खायासाठी मरमर केलं. घे उचल, फेकतो तुझ्या उरा. पण उचलणारा राहिला नाही. श्रेष्ठ दान अन्नदान आणि ज्ञानदान आहे. हे ज्याच्याकडून घडते त्याला दाता म्हणतात. त्याला दाता म्हणतात. मला करता करविता अर्ध पुण्य लाभे. तुम्ही जेवढे पारायणाला कीर्तनाला आले असताना तुमचं अर्ध पुण्य कार्यकर्त्याला म्हणजे आयोजकाला जाते. तुम्ही सांग महाराज पारायण केलं आम्ही, कीर्तन केलं आम्ही, अर्ध पुण्य त्यांना कसं काय? ऐका सांगतो.
नवरदेव नवरीचं लग्न झालं, नवरी घरी आली आणि सत्यनारायणाची पूजा चालू झाली. ब्राह्मण मंत्र म्हणू लागला आणि नवरदेव पूजा करू लागला. नवरी काय करते? काहीच करत नाही, फक्त पडदा आहे. ओम श्री प्राणाय स्वाम श्री व्यानाय स्वाम श्री अपनाय स्वाम श्री उदानाय स्वाम श्री समानाय स्वाम श्री ब्रह्मेश ब्रह्मार्पणम ब्रह्म हैर ब्रह्मात्मो ब्रह्मणो ब्रह्मणावृतम ब्रह्मैव गंतव्य ब्रह्म कर्म समाधिना आच्यमनियम समर्पयामि स्नानं समर्पयामि हरिद्रां कुंकुम द्रव्यं समर्पयामि पुगे फुलं समर्पयामि धूपं दर्शयामि दीपं दर्शयामि नैवेद्यं खाद्यं समर्पयामि पाणीं फिरयामि. आता काय हे काय चुकलं? काय दर्शयामी का आणि पाणी फिरवयामी का एकच होते ना? फक्त ते संस्कृत मध्ये झालं, हे मराठीमध्ये झालं. सगळी पूजा कोण करते? नवरदेव. नवरी काहीच करत नाही, फक्त तिचा उजवा हात त्याच्या डावा हाताला लावते. कायसाठी? अर्थिंग द्यायसाठी. माझं तुला पूर्ण अनुमोदन आहे. तू कमावलेला पुण्य अंडरग्राऊंड पाईपलाईन इकडे. अर्ध्या पुण्याचे अधिकारी होते कोण? पत्नी. कारण आहे सर्वस्वाचा त्याग आहे तिचा. फक्त एवढंच म्हटलं, आतापर्यंत होती आमची आणि आता झाली तुमची. एवढं म्हटल्यावर बापाचा त्याग, बापाच्या नावाचा, बापाच्या आडनावाचा, बापाच्या कुळाचा, बापाच्या गावाचा त्याग करते आणि सर्वस्वाचा त्याग करून ज्या भोप्याचं लग्नाच्या आधी तोंडही नाही पाहिलं त्याच्या मागं चालली जाते. एवढा मोठा त्याग. म्हणून मायबापाने किती पोटाने पालू बांधू 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 जमा केला तरी मालकीन कोण होते? नवरी होते ना. का? तिचा त्याग मोठा आहे. तसं आयोजक जरी कथेला नसतील, पारायणाला नसतील, कीर्तनाला नसतील, तरीही आयोजक हा दाता आहे. दाता तोची एक जाना कोण? नारायण स्मरवी. जो इतरांकडून नामस्मरण करून घेतो आणि स्वतःही करतो, असे दाते दुर्लभ आहे. म्हणून प्रत्येक गावात कार्यक्रम आहेतच असं नाही. ज्या गावात दाते आहेत, हे तारोके जमे चांद छुपे नाही, सूरज छुपे नाही, बादल छायो रिंजा पडे ना पुत छुपे नाही, दादा छुपे नाही मागणी आई, दादा छुपे नाही मागणी आई, दादा छुपे नाही मागणी आयो. दिवसा किती जरी ढगाळलेलं वातावरण असलं तरी सूर्याचं तेज लपत नाही. रात्री किती जरी चांदण्या चमकत असल्या तरी चंद्राची बरोबरी होत नाही. खरा युद्धाचा बिगुल वाजल्यानंतर खरा क्षत्रिय घरात लपत नाही. तसा कार्यकर्ता जो आहे, जो आयोजक आहे, त्याच्यावर किती संकट आलं तरी तो कार्य केल्याशिवाय राहते, म्हणून त्याला दाता म्हणतात.